हॅलो मित्रांनो, मी तुला सांगतो, इथं माझ्या गाडीचं टायर फुटलं गेलेलं आहे रनिंगमध्ये आणि ते म्हणतात डॅमेज झालेलं आहे, कशाला काही लागेल आहे, पण तसं काही झालेलं नाही. आणि माझं MRFचं टायर आहे, हे Hyundai शोरूमवाले इथं हे म्हणतात का तुमचा क्लेम पास नाही होते. आता मी तुम्हाला दाखवतो कसं झालेलं आहे टायराला. हे बघा, हे मित्रांनो पातळी फाट्याचं Hyundai शोरूम. इथं कस्टमर बॅड सर्व्हिस येते. मित्रांनो हे बघा, MRF वाल्यांनी खोटी रिपोर्ट दिलेली आहे आणि सांगताय का तुमचं डॅमेज झालेलं आहे, काहीतरी लागलेलं आहे, असं ऑटोमॅटिकली फाटू नाही शकत टायर. यांचे असे कोणते मजबूत टायर आहे की ऑटोमॅटिक फाटू नाही शकत. चालत्या गाडीमध्ये डायरेक्ट फाटलं गेलेलं आहे, 4-5 सेकंदात हवा गेलेली आहे. आणि यांचं म्हणणं आहे का काहीतरी झालेलं आहे. मी आता मेन हायवेमधून चालू होतो, हायवेमध्ये मला असा डिफेक्ट झालेला आहे डायरेक्ट. चला मित्रांनो, मी तुम्हाला टायर दाखवतो कसं फाटलं गेलेलं आहे. आता हे बघा मित्रांनो, जर फाटायचं असलं तर आडवं फाटलं असतं, पण हा भाग उभा फाटलेला आहे. आणि म्हणता काहीतरी लागलं. याच्या शेजारी पुढं काय स्क्रॅचचं निशाण दिसतंय का तुम्हाला? ते म्हणता काहीतरी लागलेलं आहे, तेव्हा फाटलेलं गेलं आहे. कसं काय असं हे निर्णय घेऊ शकतं? काही रिपोर्ट बनवतं MRF वाले आणि Hyundai शोरूमवाले, पण त्यावर काय ॲक्शन नाही घेते. त्यांची रिपोर्ट आली का तेच ओके समजतं. त्यामुळे मित्रांनो सांगतो, माझ्या मित्रांनी एकाने जे काही टायर बसवलेलं होतं त्याच्या टायराला काही लागलं किंवा नाही लागलं ते तर माहीत नाही, पण त्याला रिप्लेसमेंटमध्ये दुसरं टायर दिलं. फक्त 2,000 रुपये काय फी असेल ती भरली त्याने आणि त्याला टायर दुसरं भेटून गेलं. पण हे MRF वाले लय मादरचोद असतात, काही पण रिपोर्ट फेक काढतात आणि जसं काही ते दुनियाचे शहाणे समजतात स्वतःला. आणि त्याच रिपोर्ट आपल्याला देता का सांगतात तुमचं टायर असं खराब नाही झालेलं, काहीतरी लागलं आहे तेव्हा ते फाटलेलं आहे. बरं, यांच्या अशा खोट्या रिपोर्टी काय करायच्या? आणि दाखवलं जातं का MRF टायर लय भारी, असं तसं काहीच भारी नाही मित्रांनो. आता तुम्ही पण टायर बघितला असेल, कशाहून वाटतं का तरी काय त्याला रॉड लागला असेल किंवा काय खिळा लागला असेल. साईडला स्क्रॅच तर पाहिजे ना, मग त्याच्या आसपास काही लागेल किंवा आडवा फाटेल पाहिजे, तो उभा फाटलेला आहे. गाडी रनिंगमध्ये आडवा फाटलेला पाहिजे ना टायर रनिंगमध्ये असताना. कोणता पण काही पण रिपोर्ट बनवता ये MRF वाले आणि Hyundai वाल्यांना चिपकून देतात. Hyundai वाले हाय हात वर करून घेतात, आम्ही काही नाही करू शकत त्यात. त्यामुळे हे पातळी फाटा शोरूम आहे Hyundaiचं शोरूम. पांडवलेण्यापासून थोडंसं खाली आहे डाव्या साईडला. कोणीच त्या शोरूममधून ना क्लेम करू नका. तुमचा क्लेम करायचा काहीच फायदा नाही. मी भरपूर टायर बघितले तिथे का त्यांचं पण काहीच क्लेम होत नाही. ते मला दाखवले, मला म्हणतं का हे बघा, हे यांचा पण काही क्लेम होत नाही, हे पण फाटलेले. म्हणजे यांच्याकडून होतं तरी काय? आणि 4-5 सेकंद तर जाऊ द्या, कमसे कम माझी 10 सेकंदात हवा गेली असेल. आणि मी एकदम मधल्या लेननी चालू होतं हायवेच्या, ते पण विल्लोळी महामार्गावरती मधल्या लेनमधून चालू होतो. ते पण मधी कसं काय कोणता रस्त्याचं सिमेंटाचं रॉड बीड निघेल काय, कोणतं रिपोर्ट दाखवायचे आणि काही बोलायचं. तुम्हाला तिथून गाडी घ्यायची असेल तर घ्या, पण मग प्लीज असं जर फाटलेलं टायर असेल तुम्ही म्हणशाल यांना आपण बोलू असं तसं, पण त्यांच्या पशी बोलून तुमचा काहीच फायदा नाही. ते क्लेम करूच शकत नाही. तो ऑटोमॅटिक जरी फाटला तरी पण नाही, मॅन्युफॅक्चरिंग पण नाही, काहीच करू नाही शकत. त्यांचे हात बांधलेले असतात MRF पुढं. काय शोरूम चालवतील काय माहीत. आणि MRF वाले मादरचोद, काही रिपोर्ट द्यायचे आणि तेच चिपकावून द्यायचे आपल्याला. आणि माझी गाडी फक्त हे बघा 16,000 किलोमीटर झालेली आहे, फक्त 16-17,000 झालेली आहे. आणि यावरती काहीच वॉरंटी नाही, काही नाही. काय तर म्हणा गाड्या विकतात आणि मोठमोठे बिझनेस यांचे, आपल्याला फक्त लुटायला बसेल ते.